अखंड दिवा विझला तर म्हणून खूप लोक नवरात्रीमध्ये दिवा लावायला घाबरतात. पण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि घरातली पीडा निघून जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे की अखंड दिवा तुम्ही तुमच्या घरी कसा लावू शकता. सगळ्यात अगोदर जिथे दिवा लावायचा आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. तुम्ही हा दिवा देवासमोर सुद्धा लावू शकता. मी इथे देवघरासमोरची जागा स्वच्छ करून तिथे चौरंगाखाली अगोदर स्वस्तिक काढून घेतले आणि त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरून रांगोळी काढून घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत. 2 विड्याची पानं घेऊन त्यावरती तांदूळ हळद कुंकू व्हायचं आहे आणि सुपारी ठेवून हळद कुंकू वाहून पुष्प आणि नाणं ठेवायचं आहे. तसेच त्याच्या बाजूला आपल्याला कुलदेवीची स्थापना करायची आहे. 2 विड्याचे पानं, तांदूळ हळद कुंकू, सुपारी हळद कुंकू आणि पुष्प व्हायचे आहे आणि नाणं ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता. जर काही नसेल तर असं सुपारी ठेवून तुम्ही पूजा करू शकता, तसेही चालते, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर असे 2 विड्याचे पानं आणि तांदूळ हळद कुंकू वाहून लक्ष्मीच्या मूर्तीला हळद कुंकू लावून अगोदर स्वतःला लावायचं आहे आणि तिची सुद्धा इथे स्थापना आपण करू शकतो आणि पुष्प व्हायचे आहे. आता आपण संकल्प करून घेणार आहोत. त्यासाठी उजव्या हातामध्ये पळीने पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः आणि ओम माधवाय नमः. 3 वेळेस पाणी प्यायचं आहे. 4थ्या वेळेस हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षदा, फूल आणि हळदी कुंकू वाहून संकल्प करायचा आहे. जसं की माझं नाव श्वेता आहे, तुम्ही स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि तुमचं जे गोत्र आहे ते म्हणायचं आहे. गोत्र जर माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. मी श्वेता काश्यप गोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला तेज, धैर्य, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, गृहपीडा शांतीसाठी, श्री कुलदेवी व श्री कुलदेव यांची सेवा अखंड प्राप्तीसाठी दिवा अखंड प्रज्वलित करणार आहे. आणि त्यानंतर हातावरती पाणी सोडून ते ताम्हाणात सोडायचे आहे. त्यानंतर चौरंगावरती 1.25 मूठ तांदूळ घेऊन स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. स्वस्तिक काढण्याची जी योग्य पद्धत आहे त्याचप्रमाणे काढायचं आहे किंवा तुम्ही अष्टदल सुद्धा काढू शकता. मी इथे नंददीप लावणार आहे. तुम्ही मातीचा किंवा दगडाचा सुद्धा दिवा लावू शकता. तो दिवा लावण्यापूर्वी 1 दिवस अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो लावायचा आहे. नंददीप लावण्यासाठी 2 कापसाच्या वाती घेऊन हातावरती पिळा घालायचा आहे. त्याच्यानंतर स्वस्तिकवरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि दिव्यालाही सगळ्या बाजूंनी हळदी कुंकू लावायचा आहे. दिवा लावण्यासाठी तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. इथे मी तिळाचे तेल टाकणार आहे. तुम्ही जर काही कारणास्तव अखंड दिवा घरी लावू नाही शकत असाल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये तेल किंवा तूप दान करू शकता. दिवा प्रज्वलित केल्यानंतर 9 दिवस दिवा विझण्याची जर भीती वाटत असेल तर तुम्ही दिव्यामध्ये भीमसेन कापूर टाकू शकता. भीमसेन कापूरमुळे दिव्याला ऑक्सिजन मिळतो आणि विझण्याची शक्यता कमी होते. दिव्याची काजळी काढताना तुम्ही चिमट्याच्या सहाय्याने काढायची आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा